अंकिता बोरी या नर्सवर सुद्धा अत्याचार झाला आहे, त्यांच्यावर सुद्धा बलात्कार झाला आहे, कारण त्यांनी फक्त आणि फक्त डॉक्टर मोमिता यांच्यासाठी जस्टिस मागितला। मग या गोष्टीचा आपण निषेध करायलाच पाहिजे। कोणत्याही मुलींना कुठेही जाताना प्रत्येक वेळेस सांगितलं जातं की तुम्ही असं करून जा, कार बांधून जा, हे करून जा, ते करून जा, जास्त वेळ बाहेर फिरायचं नाही, रात्री घरी लवकर यायचं। पण हेच मुलांना आपण सांगतो का? नाही सांगत। कारण मुलांना असं सांगितलं जातं की तू मुलगा आहेस, तुला काही होऊ शकत नाही, तू बिनधास्त फिर। का मुलींनाच काय या गोष्टीबद्दल रोखलं जातं? आपण आपल्या मुलांना। परंतु मित्रांनो, आज जी ही परिस्थिती आपली एकवटलेली आहे, याच्यामधून ते सुद्धा निश्चितपणे धडा घेतल्याशिवाय राहणार नाहीत असं मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं। कारण आपण जर आज एकत्र आलो नसतो तर त्यांनी याचा विषय कुणी विचारही केला नसता। परंतु अख्खा देश आज बंद पडलेला आहे, याचा कुठेतरी त्यांना विचार करून या घटना आपणच देत असतो। ज्या वेळेस आपण ही चूक करतो त्यावेळेस आपण अशा गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपला देश चांगल्या माणसांच्या हातात असला पाहिजे। अशा भयानक लोकांच्या हातात देऊन आपल्यावरच आपण एक अत्याचार अन्याय ओढून घेत आहोत असंच मी या ठिकाणी म्हणेल। कारण आज आष्टी तालुक्यातले सर्व डॉक्टर मंडळी एकत्र जमलेलं आहे। कोलकाता येथे ज्या राजकीय नेत्यांच्या मुलांनी जो क्रूर अत्याचार केला आहे, त्या अत्याचाराच्या निषेधार्थ सर्व आष्टी तालुका सर्व डॉक्टर एकत्र जमलेले आहेत। तरी ही जी घटना घडली आहे याचा कडा डॉक्टर असोसिएशन आणि आमचे सर्व डॉक्टर निषेध करण्यासाठी इथे जमलेला आहोत। महिलांवर अत्याचार का होत आहेत आणि कशा पद्धतीने होत आहेत? आपला देश स्वतंत्र होऊन 77 वर्ष झाले तरी आपल्या देशातील महिला सुरक्षित का नाहीये? महिलांवर बलात्कारासारखे अत्याचार होत आहेत का? काल घडलेल्या घटनांचा आज आपण इथे निषेध करत आहोत। त्या डॉक्टर महिलेवरती अत्याचार करून क्रूररित्या असा नराधमांनी अत्याचार करून तिचा बलात्कार करून तिचा बळी देण्यात आलेला आहे। तर या सर्व घटना का घडत आहेत? आपला देश हा शिवकालीन देश होता, त्या देशामध्ये स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचार होत असताना तिथे हात टाकले जात होते, तरी या देशात का होते असं? स्त्री का स्वातंत्र्य नाहीये? या समाजाने स्त्रियाला 50% आरक्षण दिलेलं आहे, तरी स्त्री का स्वतंत्र नाही? स्त्रियांवर या घटना का घडत आहेत? यासाठी आपण या सर्वांनी याचा निषेध केला पाहिजे। या घटना घडणार नाही। आज या निषेध रॅलीमध्ये सहभागी झालेले आष्टी तालुक्यातील पूर्ण डॉक्टर्स, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, कड्याचे का डॉक्टर्स, या सर्वांचे मी सर्वप्रथम आभार मानतो। आज आपल्या फॅटर्निटीवर जो काही डॉक्टरवर जो काही प्रकार घडला कलकत्त्यामध्ये, त्याचा जेवढा निषेध करेल तेवढा थोडा आहे। आणि आपण सगळे जी काही मंडळी असतो ही व्हाईट कॉलरची मंडळी असतो आणि आपण काही त्या शासनाला दाखवून देऊ शकत नाही। परंतु या आजच्या माध्यमातून सुरुवात झाली, आपण एकत्र राहायला पाहिजे, एकत्र व्हायला पाहिजे, आपला जो काही मत आहे ते मांडलं पाहिजे। आणि हे मत मांडण्यासाठी जे काही सर्वजण आज या पुढे उभं राहिले त्यांचं मी अभिनंदन करतो। RG कॉलेजमध्ये कलकत्त्याचा जो काही हा भ्याड प्रकार झाला त्याचा आपण सर्वांनी निषेध करतो आणि या प्रकरणामध्ये आपल्याच्या जे काही शक्य आहे ते करण्याचं आपण या ठिकाणी घोषित करत आहोत। आणि या ठिकाणी आपल्याला या सर्व प्रकरणामध्ये त्यांना पाठिंबा द्यायचा आहे। एवढं बोलून माझे 2 शब्द सांगतो। हमने सोचा नहीं तू जो उड़ जाएगी, हे ज़मीं तेरे बिन सूनी रह जाएगी। किसके दम पे सजेगा मेरा अंगना, ओरी चिड़ैया नन्हे आजा रे, ओरी चिड़ैया नन्ही सी चिड़िया अंगना में फिर आजा रे। अंधियारा है घना और लहू से सना, किरणों के तिनके अंबर से चुन के अंगना में फिर आजा रे। होरी चिड़ैया नन्ही सी चिड़िया
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापर्यंतची ही रॅली काढली. हेतू एवढाच होता की शासन दरबारी आपल्या भावभावना तर पोहोचल्याच पाहिजेत, पण शासन प्रशासनाच्या सोबतच समाज मनाला सुद्धा आपल्या भावभावना समजल्या पाहिजेत. जिजाऊ ब्रिगेडच्या टाकणाऱ्या घटना होत आहेत आणि होत आहेत तर कोणासोबत, जे एज्युकेटेड डॉक्टर आहेत, ज्यांनी सेवेसाठी आपलं सर्वस्व म्हणजे एक नीट सारखी एकदम हाय एक्झाम देऊन जी मुलगी आपलं सेवेसाठी हे करते, आपलं आयुष्य देते, तिच्यासोबत अशी घटना होणं हे अतिशय निंदनीय आहे. याचा जाहीर निषेध मी या ठिकाणी व्यक्त करते.